साखर, गूळ किंवा कुठलीही क्रीम न वापरता फक्त 2 साहित्यात तयार होणारी आणि 2 मिनिटात तयार होणारी थंडगार डेझर्टची रेसिपी आज आपण बघतो आहे। बनवायला एकदम साधी आणि चवीला एकदम छान अशी ही रेसिपी आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे चिक्कू लागणार आहे। चिक्कू पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचे आहे। त्यातील बिया काढून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कू काढून घ्यायचे आणि ते आपल्याला अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता चिक्कूची आपण इथे पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला डार्क चॉकलेट घ्यायचं आहे। चॉकलेट थोडं थोडं कट करून घ्यायचं आहे आणि बाकी चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। तर थोडेसे चॉकलेटचे तुकडे आपल्याला नंतर लागणार आहे। मी इथे मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही डबल बॉइलिंग मेथडने म्हणजेच पाणी घेऊन त्यामध्ये चॉकलेटचा बाउल ठेवून चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकतात। यानंतर चॉकलेट आणि चिक्कूची पेस्ट आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला अर्ध्या ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आपल्याला ते फक्त थंड करून घ्यायचं आहे। आणि आता मस्त थंडगार अशी चॉकलेट चिक्कूची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हे जेवणानंतर खाऊ शकतात। अगदी मस्त लागते चवीला आणि हेल्दी सुद्धा आहे। साखर, गूळ काहीही यामध्ये वापरलेलं नाही आहे। सजावटीसाठी यावर मी थोडेसे ग्रेप्सचे तुकडे आणि चॉकलेटचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत। हे चवीला सुद्धा छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात। तर इथे मस्त आपलं चॉकलेट चिक्कू डेझर्ट बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।